नमस्कार. स्वागत तुमचं न्यूज लॉन्चर मराठीमध्ये. मी अशोक वानखळे. आज दुसऱ्या फेजचं मतदान आहे. बऱ्याच ठिकाणी मतदानाच्या लाईनी लागलेल्या असतील. प्रत्येक चॅनलवर तुम्ही डिस्कशन ऐकत असाल. या अगोदर ज्या मोठमोठ्या फेज 1 आणि फेज 2च्या अगोदर ज्या मोठमोठ्या रॅलीज झाल्या, तिथे मोठमोठ्या नेत्यांचे दावे तुम्ही ऐकले असाल. आणि याच्यानंतर येणाऱ्या 5-7 फेजमध्ये जेव्हा निवडणुका होतील, त्यात तुम्हाला पुन्हा भाषणांची मेजवानी मिळेल. मेजवानी याच्यासाठी म्हणतो की हे भाषण किती लब्बाजी असतात आणि हे भाषण किती डेकोरेटिव्ह असतात, याचं उत्तर उदाहरण उत्तर प्रदेशमधनं निघालेलं आहे. तसं पाहिलं तर या निवडणुकींच्या काळात या बातमीला जागा नाही. हे कुठेतरी एक चौकट, एक व्यंग म्हणून कुठेतरी हे छापले जाईल. परंतु या बातमीची जर गंभीरता पाहिली तर तुम्हाला कळेल की ही बातमी किती महत्त्वपूर्ण आहे. आपण सारखं पाहतोय, खासकर अमित शहांचा एक व्हिडिओ फार फिरतोय की ते म्हणतात की आम्ही आठवड्यातून 2 युनिव्हर्सिटी काढल्या, प्रत्येक दिवशी आम्ही कॉलेज एक नवीन काढलं, इतकं आम्ही शिक्षणावर काम केलं, नवीन शिक्षण नीती आणली. आणि उत्तर प्रदेश खासकर जिथे रामाचा प्राणप्रतिष्ठा झालेली आहे, तिथे रामराज्य स्थापित झालं. कारण पंतप्रधानांनी सुद्धा म्हटलं होतं रामाच्या प्राणप्रतिष्ठेनंतर की रामकाज हो गया, अब राजकाज करूंगा. तो रामकाज में तो रामराज्य होता है. आता रामाची प्राणप्रतिष्ठा झाल्यावर तिथे तर रामराज्य असणार. आणि मग योगी आदित्यनाथ सारखा हिंदू ध्वजवाहक मुख्यमंत्री आहे, बुलडोझरचं राज्य आहे, लॉ अँड ऑर्डर बिलकुल शांत आहे. आणि उत्तर प्रदेश किती तरक्कीवर आहे हे योगी आदित्यनाथपासून सगळे आपल्या राज्यात येऊन सांगून जातात. पण वस्तुस्थिती काय आहे शिक्षणाची, ते समोर एक बातमी आली. ती बातमी तशी मी म्हणतोय जसं ती चौकटीत छापून मोकळी होतात. पण या बातमीचं गांभीर्य का? ही बातमी याच्यासाठी की ही लोकांच्या जीवनाशी जोडलेली आहे. उत्तर प्रदेशमध्ये पूर्वांचल क्षेत्रात एक विश्वविद्यालय आहे, जौनपूर इथे वीर बहादूर सिंह पूर्वांचल विश्वविद्यालय. तिथे एक फार्मसीचा विभाग आहे. त्या फार्मसीच्या विभागामध्ये 2 स्टुडंट लीडर दिव्यांशू आणि उद्देश या दोघांनी एक RTI लावली. आणि RTIमध्ये त्यांनी सांगितलं की ही 18 रोल नंबर आहे विद्यार्थ्यांची. हे पैसे देऊन पास झालेले आहेत, त्यामुळं त्यांच्या उत्तरपत्रिका पुन्हा एक वेळा चेक व्हायला हव्या. परंतु जसं असतं RTIने त्यांना जबाब दिला विश्वविद्यालयाने आणि मामला बस्त्यात पडला. ही गोष्ट आहे 3 ऑगस्ट 2023ला. पुढे या लोकांनी राजभवनात पत्रव्यवहार केला आणि काही विद्यार्थ्यांची आम्ही लेक्चररला पैसे देऊन पास झालो हे अफिडेव्हिटसुद्धा तिथे दिलेत. हे अफिडेव्हिट आणि सगळं पाहिल्यावर राज्यपालांकडनं या विश्वविद्यालयामध्ये आदेश गेला की या बाबतीत थोडी शहानिशा करा. आणि मग ज्या कुलपती होत्या वंदना सिंह यांनी एक कमिटीची स्थापना केली आणि त्या कमिटीने हे सगळे पेपर पाहिले आणि मग दुसऱ्या युनिव्हर्सिटीच्या प्रोफेसरवरून बोलावून ते पेपर त्यांनी चेक करवले. तर अक्षरशः ज्याला त्यांनी 52 नंबर दिले होते या प्रोफेसर्सनी, त्या उत्तरपत्रिकेला 0 मिळाले. आणि 34 नंबर ज्या उत्तरपत्रिकेत होते तिथे मात्र 4 नंबर मिळाले. आणि मग हा गोंधळ जेव्हा बाहेर आला, बाकी पण 18 मध्ये बरेचशा अशा केसेस होत्या, हे 2 फक्त उदाहरणासाठी सांगतो, हडकंब माजला. आणि मग शेवटी ते जे 2 प्रोफेसर होते, प्रोफेसर विनय शर्मा आणि आशिष गुप्ता, ज्यांच्यावर हे आरोप होते, आता त्यांचं नोकरी समाप्त किंवा त्यांचं निलंबन व्हावं म्हणून युनिव्हर्सिटीनी आता वर प्रोसेस चालू केलेला आहे. पण प्रश्न असा आहे, त्या विद्यार्थ्यांनी लिहिलं काय होतं? ज्या डी-फार्माच्या विद्यार्थ्यांना प्रश्न विचारले होते, टेक्निकल प्रश्न होते, तिथे त्यांनी जय श्रीरामचे नारे लिहिले आणि खेळाडूंचे नावं लिहिले, क्रिकेट खेळाडूंचे, ज्यांना जे त्यांना कळत होतं त्यांचे. आणि खेळाडूंच्या नावावर आणि जय श्रीरामच्या नावावर हे सगळे पास झाले. राममय वातावरण कशाला म्हणतात हे त्याचं व्यंगात्मक एक चांगलं उदाहरण आहे. जिथे रामलला स्थापन झाला तिथे रामराज्य, आणि रामराज्यामध्ये असत्य काही नको, एकवचनी सत्य जनताची सेवा करणारा, जनताला समर्पित असा तो राजा. त्यामुळं पंतप्रधानांनी जर म्हटलं की अब मैंने रामकाज पुरा किया, अब राजकाज करूंगा, मतलब आता रामाचं राज्य स्थापन करेल. आणि या उत्तर प्रदेशमध्ये जिथे 10 वर्षापासून डबल इंजिनची सरकार आहे, त्या उत्तर प्रदेशमध्ये हे नागडं सत्य आहे शिक्षणाचं.
आपण उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांकडनं खूप ऐकतो, की प्रत्येक जिल्ह्यात आम्ही मेडिकल कॉलेज खोलणार आहोत आणि इतक्या जिल्ह्यात खोलले. वस्तुस्थिती काय आहे? जे मेडिकल हॉस्पिटल आहे त्यालाच त्यांनी कॉलेज घोषित केलं. ना फॅकल्टी आहे. स्टुडंट्स तिथनं निघणारे कसे निघतील हे देवाच्या भरोश्यावर. हा डी-फार्माचा उदाहरण मी याला गंभीर्यानं का घेतो? कारण हीच लोकं पुढे औषधाची दुकानं टाकतील. हीच लोकं फार्मासिस्ट म्हणून हॉस्पिटलमध्ये कामाला राहतील. सरकारी सेवेत राहतील. ज्यांना उच्चारलेल्या प्रश्नावर जे फक्त जय श्रीराम म्हणून लिहितात, ते खरोखरच तुम्हाला जेव्हा औषधी देतील दुकानातून, तेव्हा तुमचं रामनाम सत्य आहे एवढं नक्की. त्यामुळे कितीतरी लोकांच्या जीवाशी खेळणारा हा खेळ आहे. परंतु ज्यांनी पैसे घेतले त्यांनी पैसे घेऊन राजरोसपणे हे काम केलं आणि मात्र जय श्रीराम आणि खेळाडूंच्या नावात लिहिलेल्या उत्तरपत्रिकेला 52-52 मार्क देणारे हे महामहिम प्रोफेसर बाहेरनं आलेले नाही, ते उत्तर प्रदेशचेच आहेत. त्यामुळं जेव्हा नेता बोलतात भाषणामध्ये, मतदानाच्या अगोदर जेव्हा नेता मोठमोठे क्लेम करतात आणि सांगतात, की आमच्या राज्यात असं आहे, आमच्या राज्यात असं आहे. वस्तुस्थिती जी आहे ही आहे. कारण बोलणं वेगळं आणि तिथे क्रियान्वयन करणं वेगळं. रामराज्याच्या गोष्टी सगळ्याच करतात. पण खरोखर रामराज्य स्थापित होतं का? आणि जर आता उत्तर प्रदेशमध्ये रामराज्य स्थापित आहे, तर हे कुठलं रामराज्य जिथे हे प्रोफेसर आहेत? हे कुठलं रामराज्य जिथे श्रीराम लिहून पास होतात? श्रीरामाच्या नावाने माणसं आपल्या जीवन नैया पार करेंगे असं लोकं म्हणतात. यांनी अक्षरशः एक्झाम पास केली श्रीरामाच्या नावाने. कारण त्यांना पास करणारे सुद्धा दिव्य लोकं होते. यांनी श्रीरामाचं नाव लिहिलं आणि त्यांनी लक्ष्मीचं दर्शन घेतलं आणि पैसे घेऊन पास केलं. ही बातमी बाहेर कळली नसती, तर या 2 विद्यार्थी नेत्यांनी तो क्लेमही केला नसता आणि आर-टी-आयचं उत्तर मिळाल्यावर सुद्धा विश्वविद्यालय चूप होतं. राज्यपालांच्या ऑफिसमधनं जर इन्क्वायरी नसती आली, हा राजरोसपणे खेळ असा चालू झाला असता आणि अशाच लोकांच्या आपलं जीवन ज्याच्या आपण हाती सोपवतो, त्या औषधाच्या दुकानात किंवा डॉक्टरकडे हे असलेच लोकं निघतात. त्यामुळं हा किती जीवघेणा खेळ आहे. ही बातमी छोटी आहे, पण याचं गांभीर्य फार मोठं आहे. आणि खासकर जेव्हा इलेक्शनमध्ये निवडणुकांच्या वेळेला हे मोठमोठे नेता येऊन हे फोकलाडा जे मारतात आपल्यासमोर, त्याचं हे नग्न सत्य आहे. म्हणून आज हे तुमच्यासमोर उत्तर प्रदेशची बातमी मांडली. कारण आपल्याकडे आता बरेचसे लोकं बाहेरचे येऊन आपल्याला सांगतात महाराष्ट्रात, की त्यांना का आपण बी-जे-पीला मत द्यावं किंवा त्यांनी काँग्रेसला का मत द्यावं किंवा त्यांनी या पार्टीला मत का द्यावं. पण ज्या ठिकाणी त्यांचे राज्य चालू आहे, त्या राज्यात काय गोंधळ आहे हे जर विचारलं, तर हे सगळ्यांकडे कुठलंही उत्तर नाही. न्यूज लॉन्चर प्रयत्न करेल नेहमी चांगल्या बातम्या तुमच्यासमोर आणण्याचं, सत्य तुमच्यासमोर उघड करण्याचं. त्यातलीच ही एक कडी. आज एवढंच. पुन्हा उद्या भेटतो काही विषयासोबत. तोपर्यंत नमस्कार. पाहत रहा न्यूज लॉन्चर मराठी.